इंडिया आघाडीचे खासदार आज आंदोलन करणार। केंद्रीय अर्थसंकल्पावरून विरोधक आक्रमक। बिहार आणि आंध्र प्रदेशवरती उधळण तर इतर राज्यांचे हात रिकामे राहिल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केल्याचं दिसतंय। अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची टीका तर राज्याला 7500 कोटींपेक्षा जास्त निधी। फडणवीसांची माहिती। अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 3,500 पर्यंत घसरण। चांदीच्या दरामध्ये 4000 प्रति किलो रुपयांची घसरण। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार। शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती चर्चा करणार। संसदेतही सत्ताधारी विरोधक भिडण्याची शक्यता। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। जरांगे यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झाला। डॉक्टरांमार्फत तब्येतीकडे विशेष लक्ष। नाट्यकर्मींची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट। सुनावणीला हजर न राहिल्यानं कोर्टानं काढलं वॉरंट। जरांगे हजर राहणार का याकडे लक्ष। वाढवण बंदर विरोधी संघटनांचं आजपासून पालघरमध्ये 3 दिवस लाक्षणिक उपोषण। बंदर रद्द करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी। कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय बनत चाललंय मृत्यूचा सापळा। कळवा रुग्णालयामध्ये गेल्या 20 दिवसात 15 बालकांचा मृत्यू। रायगड जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट। तर कोकणासह मुंबईतही कोसळधारा बरसणार। विदर्भाला पावसानं झोडपलं।